शुभं करोति। जय देव जय मंगलमूर्ति दर्शन माते मानव कामना पूर्ति। जय देव जय देव। गणपती बाप्पा, तू आलास आणि घरात सुख आणलास, आनंद आणलास। गणकरुषी निवृत्ती गायत्री छंदः गणपती। तुम्ही जर सोंड लावलीत ना तर अगदी गणपती बाप्पा सारखे दिसाल। शुभं करोति। अरे चला 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 लवकर, जेवायची वेळ झालेली आहे। खरं माझ्याकडे काय बघताय खुल्यासारखे? चला चला जेवायला बसा सगळ्यांनी, चला चला किम्या कुठे? किम्या ए किम्या चल ना। बस बस। तुम्ही जेवायला बसा, मी वाढायला घेते। हो आधी यांना वाढूया मग आपण बसूया। हा चालणार नाही, आज सगळ्यांनी एकत्रच जेवायला बसायचं। अगदी करेक्ट बोलतोय दादा, आज अख्खी महाजन फॅमिली एकत्र जेवायला बसणार। बघितलंस प्राची, अरुण काका आणि विवेक काका मधली भिंत पडली, दोघे एकत्र आले। मग आता ह्याचं क्रेडिट पण तुलाच का? नाही, मी काहीच केलं नाही, माझ्या हातात कधीच काहीच नव्हतं। परिस्थिती बदलण्याची शक्ती माझ्यात नाही। यावरून सांग की मला कोणाची रास आहे? सगळ्यांना समजून घेण्याचा स्वभाव, हेल्पिंग नेचर म्हणजे नेहमी दुसऱ्यांना मदत करणे, अडी अडचणीतून मार्ग काढणे, म्हणजे किंवा त्याची रास असणार। काय लिहिलं? कॅन्सर? किंवा त्याची रास कॅन्सर आहे? कुठून अक्कल सुचते रे तुला? कधी फालतू वाचत असतोस? चल निघ इथून। रागवतो वडिलाला, पेपर द्या। मेला नाही डोक्यावर, चल निघ, निघ इथून। काय काका, सगळा राग त्याच्यावर कशाला काढला सर? किंवाची रास कॅन्सर नाहीये। तुला आठवतं आपण डॉक्टर डॉक्टर खेळत होतो तेव्हा माझे बाबा मला सेम टू सेम रागवले होते। ते रागवले असते पण त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे, नीट विचार कर, दोन्हीचं एकच कारण आहे। एकच आहे काय? परिस्थिती तशी आहे की ते काहीही करू शकत नाहीयेत, म्हणून त्यांची चिडचिड होते। एवढं काय झालंय? मला आई बाबांनी सांगितलं या विषयावर कोणाशीच बोलायचं नाही असंही सांगितलं। मोहित, आपल्या किमयाताईला कॅन्सर झालाय। शुभं करोति।